गुलामगिरी करणं हे आमच्या रक्तात नाहीये. गुलामगिरीमध्ये ते लोक येतात. आज ते गुलामगिरी काँग्रेसशी करतायत, गुलामगिरी त्या शरद पवारच्या पक्षाशी करतायत. शिवसेनेमधील महत्त्वाचे नेते संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत. अनेक विषयांवरती आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, खरं तर राजकारणामध्ये बऱ्याच घडामोडी घडत आहेत, आरोप प्रत्यारोप देखील होत आहेत. मात्र संजय राऊत यांनी जी टीका केलेली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्हीही भाजपचे गुलाम झालेले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरती कशा पद्धतीची प्रतिक्रिया तुमची? काय पाहिलं त्यांनी गुलामगिरी करताना? कसली गुलामगिरी? आज देशाचा पंतप्रधान जेव्हा काँग्रेसची सत्ता होती देशामध्ये, कधी मुंबईकडे ढोंकून पाहत नव्हता. आज देशाचा पंतप्रधान 10-10 वेळेला आपण महाराष्ट्रात बोलवतो. ते शोभेसाठी नाही बोलवत. महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे, त्यांना या महाराष्ट्राबद्दलची आस्था वाढली पाहिजे. तुम्ही जर पाहिलं तर गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जेवढी इन्व्हेस्टमेंट आणि जेवढं मदत आपण केंद्राकडून घेतली ना, कोणत्याही राज्याने घेतली नाही. आणि मग त्यांना काम करताना त्यांच्याशी असलेले संबंधच कामं येतात ना, त्याला गुलामगिरी म्हणणार? गुलामगिरी करणं हे आमच्या रक्तात नाहीये. गुलामगिरीमध्ये ते लोक येतात. आज ते गुलामगिरी काँग्रेसशी करतायत, गुलामगिरी त्या शरद पवारच्या पक्षाशी करतायत. तुम्ही पाहिलं असेल, मातोश्रीचं एक वजन होतं. मग राष्ट्रपती पदाचा उमेदवार असेल, पंतप्रधान असेल, मातोश्रीवर यायचे. अमित शहा मातोश्रीवर यायचे. आज परिस्थिती काय? यांना सिल्वर ओकवर जावं लागतं. मग गुलामगिरी कोण करतंय हो? सिल्वर ओक काय तुमचा मोठं केंद्रस्थळ हे आहे का? तिथं जावं लागतं. आज 10 वेळा फोन आता त्या नाना पटोलेला करावं लागतात, बाहेर ते जाऊ द्या. आणि गळाभेट घ्यायला काश्मीरला जावं लागतं त्या राहुल गांधीला. ही गुलामगिरीचे चिन्ह नाहीत. कोण आहे? कशासाठी यात्रा काढली त्यांनी? भारत जोड हे चालले आपले फोटो काढायला तिथं, हे चालले काश्मीरला. हे लोकांना आवडतं? काय संबंध तुमचा काश्मीरला जाऊन गळा भेट घ्यायची? शिक्का यांच्यावर गुलामगिरीचा पडत चाललेला आहे. शिक्का यांच्यावर दलालीचा पडत चाललेला आहे. आणि काही झालं तर आपलं अस्तित्व कसं राहील यासाठी हे जे फालतू स्टेटमेंट करतात ना, त्यामुळं करतात की हायलाईट कुठेतरी झालं पाहिजे. आम्ही स्वाभिमानाने जगणारे लोक आहोत. शिवसेना प्रमुखांनी स्वाभिमानाने जगायला शिकवलं, वाकायला नाही शिकवलं. ज्या दिवशी वाकायचा वेळ येईल त्या दिवशी आम्ही राजकारण सोडून देऊ. पण आपण बघतो की राज्यामध्ये आणि देशामध्ये जशा पद्धतीने तुमच्या विरोधकाकडून तुमच्यावर टीका केली जाते, मात्र आता महायुतीमध्ये भाजप जो मोठा पक्ष आहे, जो महत्त्वाचा पक्ष आहे, त्यांची महत्त्वाची संघटना असणारी RSS, त्यांच्या काही महत्त्वाच्या नेत्यांकडून अशी विधानं केली जात आहेत की म्हणजे 2 दिवसापूर्वी मोहन भागवत यांनी विधान केलं. आता नवीन एक विधान समोर आलेलं आहे, जो निकाल लागला लोकसभेचा, त्याच्यानंतर कुठेतरी हा देवाचा न्याय होता, अशा पद्धतीची विधानं RSS कडून केली जात आहे. या विधानांकडे तुम्ही कसं बघता? मग हे बघा, संघ परिवाराने जरी ते राजकारणात नसले तरी ही उघड गोष्ट आहे की त्यांनी भाजपला पूर्णपणे सपोर्ट केलेला आहे. संघाची शाखा भाजप की भाजपची शाखा संघ, हा याच्यावर अनेक वेळा चर्चा होत असतात. परंतु संघाचा असलेला दबदबा किंवा संघाने केलेला आदेश हे मोदीपासून साहेबापासून सर्वजण मानत आलेले हा इतिहास आहे. परंतु आजकाल सत्ता राबवताना जर तुमच्याकडून काही चुका होत असतील किंवा तुम्हाला काही अहंकार येत असेल तर त्यावेळेला संघाने दिलेली गाईडलाईन हे प्रमाण मानून तुम्ही काम केलं पाहिजे. आणि हा सहसा होत नाही. माझा मुलगा चांगला आहे, दुसऱ्याचा मुलगा खराब, ही भूमिका संघाची नाही. तर माझ्या मुलाकडून जरी चूक झाली तरी मी त्याचा कान उपटू शकतो हे संघाने दाखवून दिलंय, म्हणून केलं ते स्टेटमेंट आहे. देवदेवतांचा जे काही त्यांनी रेफरन्स दिला तो आशीर्वादी रूप दिलेला आहे. त्यांनी हेच सांगितलेलं आहे की याच्यामुळं असं झालंय, तुमच्या थोड्याशा अहंकारामुळं काही लोकांनी जे एक चुकीची स्टेटमेंट केली होती ना, त्याचा हा परिणाम आहे, हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि मला वाटतं संघाने खऱ्या अर्थानं पुन्हा भाजपने आपल्या मूळ लाईनीवर चालावं, हा त्याच्या मागचा त्यांचा उद्देश आहे. आता लोकसभेचा निकाल तर लागलेला आहे, विधानसभाची आता तयारी सुरू झालेली आहे. मात्र विधानसभेच्या या घडामोडी घडत असताना कालच मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू झालेली आहे. आज राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी ही भेट झाली आहे. काय नेमकं शिजतंय? काय शिजत काय नाही. राजसाहेबांचे त्यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत. भेट झाल्याची चर्चा आहे मलाही माहित नाही, परंतु जर झाली असेल तर आनंदाची गोष्ट आहे. आणि राजकारणामध्ये एक सहकारी आणखीन जर आपल्या बरोबर असेल
खरं तर लोक सहकारी घेण्याच्या मनस्थितीत नसतात, कारण की सत्तेमध्ये भागीदारी लावावी लागते. पण शिंदेसाहेब जे असे आहेत की ते म्हणतात की सर्वजण मिळून आपण या महाराष्ट्राचा विकास करू. मी 24/7 काम करतोय, तर माझ्याबरोबर तुमच्यासारख्यांचा एक मोठा हात जर असला तर आणखीन स्पीड येईल. आणि म्हणून राजकारणाच्या व्यतिरिक्त सुद्धा वेगळ्या अँगलने शिंदेसाहेब पाहत असतात त्यांच्याकडे. आणि आज जर ते राजसाहेबात जर आले बरोबर, तर मला वाटतं पुन्हा राजकारणामध्ये एक मोठा बेस तयार होईल. जनमानसामध्ये राजसाहेबाची असलेली प्रतिमा किंवा भाजपची, सेनेची, या सर्वांचा एक जॉईंटली ज्याला म्हणतो काम करण्याची ताकद वाढेल आणि त्याचा फायदा निश्चितच महाराष्ट्राच्या विकासामध्ये होईल. पण आता महायुतीमध्ये समाविष्ट झालेले अजित पवार यांच्या संदर्भातलं प्रकरण आहे शिखर बँकचं, आणि या संदर्भात जो क्लोजर रिपोर्ट सादर केला गेला त्याच्यावरती आता अण्णा हजारे जे समाजसेवक आहेत ते आव्हान देणार आहे त्याला, आणि पुन्हा हे सगळं प्रकरण आता येते. कुठेतरी अजित पवार यांच्या अडचणी वाढणार आहे, त्याच्यामुळे महायुतीचा जी एक प्रतिमा आहे त्याच्यावरती डाग लागेल. नाही बघा, कायदेशीर प्रक्रिया ज्या आहेत त्या पूर्ण प्रत्येकाला करावं लागतं. आता एखाद्या गुन्ह्यामध्ये किंवा एखाद्या याच्यामध्ये जर आपल्या कुणाला जर निर्दोष सोडला असेल, क्लोजर रिपोर्ट दिला असेल, तर याचा अर्थ असा होत नाही की भारताच्या कोणत्याही नागरिकाला त्याच्या विरोधात आवाज उठवता येत नाही. म्हणून कोणी कोर्टात गेलं, काय गेलं, पुन्हा इन्क्वायरी जर झाल्या तर त्याला फेस करणं गरजेचं आहे. म्हणून अजितदादाच्या अडचणी वाढतात की काय यापेक्षा घटनेने दिला अधिकार जर कोणी वापरत असेल तर त्यांना सुद्धा आपल्याला फेस करावं लागेल. मग त्या अडचणी आल्या नाविलाज आहे. परंतु अजितदादांच्या या पक्षामध्ये किंवा त्यांच्या विरोधात असलेल्या काही घटनेमुळं त्यांना काही ठिकाणी टार्गेट हे निश्चित केलं जातं असा आमचा समज आहे. म्हणून आता हे कुठतरी प्रकरण थांबली पाहिजेत, ज्यामुळं महायुतीमध्ये सुद्धा जे काही चलबिचल आहे ती राहणार नाही. एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न होता की नुकतेच नवीन खासदार झालेले निलेश लंके यांनी गजामारणे यांची भेट घेतलेली आहे. गुंडांची भेट घेणं आणि त्याचे फोटो समोर येणं समाजामध्ये एक वेगळा मेसेज जातो. यामुळे या घटनेकडे तुम्ही कसं बघता? निलेश लंके कार्यकर्ता म्हणून चांगलाच होता, परंतु जेव्हा हे राजकारणाची त्याला लत लागली ना, तर आता मी आकाश मला ठेंगणं झालंय या आविर्भावात त्यांनी केलेला हा प्रकार आहे. म्हणजे तुमचं पहिल्याचं असलेलं स्टेटमेंट, आताचं असलेलं स्टेटमेंट आणि तुमची असलेली वर्तणूक हे लोक आता पाहत आहेत. अरे गरीब म्हणून एक तर सुजय विखेच्या विरोधात का निवडून दिलं? गरिबाविरुद्ध श्रीमंताची लढाई, श्रीमंताविरुद्ध गरिबाची लढाई, हा तो प्रकार होता. आणि त्यात म्हणतात लोकांनी लंकेला स्थान का दिलं की हा आमचा पाठीराखा राहील, हा आमचा सपोर्टिव्ह राहील. जर तेच उद्या गुंडाच्या मांडीवर जाऊन बसायला लागले तर मग जनता विचार करते की आम्ही कशासाठी मतदान केलंय, मग त्याच गुंडाला काय आमच्या अंगावर टाकणार आहात का? म्हणून ह्या गोष्टीपासून वाचलं पाहिजे. नसतं त्यांना राजकारण जास्तच कळतं. तेही कॉलर उडवायला लागलेत. मग आता ते कॉलर उडवायला लागलेत, उद्या हवेत उडतील आणि परवा पटकन खाली पडतील तर दिसणारही नाही. म्हणून राजकारण हे अस्थिरतेचं एक केंद्र आहे, या ठिकाणी सांभाळून पाय टाकायला पाहिजे. ते तर आहे विषय. मात्र दुसरा एक महत्त्वाचा विषय असा होता की अब्दुल सत्तार जे तुमच्या पक्षातील नेते आहेत आणि त्यांनी लोकसभेमध्ये जी कामगिरी केली त्याच्यावरती आता शंका घेतली जात आहे. भाजपचा शहराध्यक्ष यांचं म्हणणं की त्यांची हकलपट्टी करा. पक्षाकडून या संदर्भात काय महत्त्वाची कारवाई होऊ शकते, काय याच्या संदर्भात हालचाली घडू शकतात? ना, अब्दुल सत्तार बाबत ते मंत्री आहेत, त्याबाबत जर काही तक्रारी असतील किंवा काही जरी असलं तर याचा निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आहे. मला वाटतं त्यांच्याकडे बावनकुळेच्या माध्यमातून तक्रार गेलेल्या आहेत आणि तो निर्णय घेण्याचा अधिकार शिंदे साहेबाला असल्यामुळे ते योग्य ते त्याची दखल घेऊन काय करायचं, समज द्यायची, काय दखल घ्यायची किंवा काय सांगायचं, हा निर्णय मला वाटतं मुख्यमंत्री शिंदे साहेब घेतील. लोकसभेचा निकाल आलेला आहे, त्याच्यानंतर आता विधानसभेची तयारी सुरू झालेली आहे. मात्र आपण महाराष्ट्रामध्ये बघतो की अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. सातत्याने याच्यावरती चर्चा झाली. आपलं नाव देखील चर्चेमध्ये आलं होतं, गोगावलेंचं नाव देखील चर्चेमध्ये आलं होतं. मात्र अजूनही त्या संदर्भातली कोणतीही हालचाल होत नाहीये. आता अवघे काही महिने उरलेले आहेत. तुम्हाला वाटतं यंदा तरी म्हणजे यावेळी तरी हा जो विषय आहे तो संपेल, याला पूर्णविराम लागेल? मला तर माहिती का त्या सगळ्या गोष्टी विश्वासच राहिलेला नाही. म्हणून मला असं मी दरवेळेला सांगतो की सीएम साहेबांनाही बोलतो मी की एकदाच हा ना करून टाका, मोकळं व्हा. नाही करायचं ना, विषय संपून टाकायचा. उगाच मग कोणतरी तुम्ही आता मला विचारलं मग कसं काय, तुमचं काय चाललंय, मग याचं काय चाललंय, हा विषय एकदा सोडून द्या ना. नाही होत विस्तार, कोण आपल्याला बोलणार आहे? होणार आहे, पटकन करून टाका, मोकळं व्हा. नाही मग यांना काय वाटेल, मग त्यांना काय वाटेल, हे जे काय क्वेश्चन मार्क आहेत ना, हे एकदाच पुसले गेले पाहिजेत. चर्चेला सरकार चालवत असताना कोणत्या चर्चा करून अडचणी निर्माण होतील असं मला वाटतं आताच्या घडीला ते आपल्यासाठी योग्य नाही.
वेळ लागता कामा नये. कोणताही निर्णय तडकाफडकी मंत्रिमंडळाच्या विस्ताराचाच नाही तर कोणतेही निर्णय तातडीने घेतले पाहिजे, अंमलबजावणी तातडीने सुरू झाली पाहिजे आणि जो काही परिणाम होईल, डिसिजन तुमचं रॉंग ऑर राईट बट टेक डिसिजन, हा तुमची भूमिका असली पाहिजे असं माझं मत आहे. तुम्ही असं म्हणताय की निर्णय लवकर घेतला पाहिजे. दुसरीकडे छगन भुजबळ यांची नाराजी सगळ्यांच्या समोर येते. ते वारंवार अनेक गोष्टी बोलून दाखवतात माध्यमांच्या समोर. या सगळ्याचा महायुतीला फटका बसणार आहे का? आणि त्यांना सुनेत्रा पवार यांना जी खासदारकी मिळाली त्याच्यावर देखील त्यांनी काल उघडपणे नाराजी व्यक्त केलेली आहे. हे बघा, एक काळ असा होता की एका घरामधून किंवा एका कुटुंबामधून एक जण असायचे. अजितदादांना सगळीकडून जेव्हा घेरण्यात आलं, मुलाला पाडण्यात आलं, त्यांच्या मिसेसला पाडण्यात आलं, त्यांच्या घरामध्ये काही चलबिचल असेल का नाही? त्यावेळेला या मोठ्या नेत्यांनी त्यांना सहकार्य केलं पाहिजे. नाशिक सारख्या ठिकाणी आपण किती जण होतं का घरातले उभे? 3 जण होते. मुलगा बी होता, पुतण्या बी होता, स्वतः ते पण होते. मग एखाद्या वेळेला असा एखादा निर्णय घ्यावा लागला तर त्याच्यावर नाराजी व्यक्त करायची काही गरजच नाही. परंतु मला वाटतं की गेल्या 3 महिन्यापासून नाराजी नाट्यच हे सगळं रंगत चाललेलं आहे आणि याचा खरं महायुतीला थोडा अंशिका होईना परंतु हा सेटबॅक मिळतोय. त्याच्यात नाराजगी ह्याच्यातून दिसत म्हणजे ते येतेच आहे. मग जी इतरांना संधी मिळते ना चर्चा टीका करायला, मला वाटतं हे नाराजी आता एक यादी त्याची काढा आणि जे काय होईल एकदा फायनल्स करून टाका. बाबा तो खुश कशाने होतो ह्या गोष्टींनी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मग तर विषय संपेल. परंतु आता या महायुतीमध्ये अशा चर्चा नकोत असं माझं स्पष्ट मत आहे. पण दुसरीकडे बारामतीमध्ये आता 3 खासदार झालेत आणि त्यातले तर सगळे महत्वाचे जे आहेत ते पवार कुटुंबातच गेलेत. याच्याकडे तुम्ही कसं बघता? मग तर पवार कुटुंबाचं वर्चस्वच आहे ना हो, त्या भागामध्ये पवार कुटुंबाचं आहेच ना वर्चस्व. मग आता शरद पवार असेल की अजित पवार असेल का रोहित पवार असेल, ते सुप्रिया सुळे म्हणते पण सुप्रिया सुळे पवार म्हणून चलणे येतो. त्यांना असं वाटतं आपलं वर्चस्व आहे, ते त्यात सिद्ध करायचा प्रयत्न करतात आणि त्यांचे पेढे वाटायचं काम आमचे उबाटा गटाचे लोक करतात. तर हे असंच वर्चस्व राहिलं पाहिजे. आता हे सगळ्याकडे चाललंय, इकडेही तेच चालतंय आणि तिकडेही तेच चालतंय. आमचं दुर्दैव आहे की आम्हाला कोणी गॉडफादर फक्त शिवसेना प्रमुख सोडले तर कोणी नव्हते. म्हणून त्यांच्या आशीर्वादाने जोपर्यंत चालतंय तर सिंगल मॅन आर्मी ज्याला म्हणतो ती आमची आजची घोडदौड सुरू आहे. तर आपण पाहत आहोत की अनेक विषय आहेत. अशा पद्धतीने आपण बघतो की मंत्रिमंडळ विस्तार असेल किंवा मग महायुती आता विधानसभा सभेच्या निवडणुका असतील, या सगळ्या संदर्भात सरकारने म्हणजेच देवेंद्र फडणवीस असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि अजित पवार असतील, या सगळ्यांनी वेळेत आणि योग्य तो निर्णय घ्यावा अशी पद्धतीची मागणी आणि विनंती खरं तर संजय शिरसाट यांनी आपल्याशी बोलताना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन नितीन खरासह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.